खारघर रेल्वे स्टेशन परिसर हा रिक्षाचालक आणि अनधिकृत फेरीवाल्यांच्या विळख्यात पूर्णपणे अडकला असून यामुळे प्रवाशांचे जीवन अक्षरशः नरकमय झाले। ही समस्या आजही जैसे ते असून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन वाट काढावी लागते। सकाळच्या वेळी रिक्षाचालक थेट स्टेशनच्या दारात ठाण मांडतात, ज्यामुळे प्रवाशांना बाहेर पडणेही मुश्किल होते। मात्र संध्याकाळ होताच ही गर्दी महाभयंकर रूप धारण करते। स्टेशन समोर रिक्षा आणि फेरीवाल्यांची बेसुमार गर्दी होते, ज्यामुळे पादचाऱ्यांसाठी जागाच उरत नाही। परिणामी प्रवाशांना धक्काबुक्की करत आणि अक्षरशः मिळेल त्या जागेतून वाट काढत जावे लागते। प्रशासनाकडून यावर कधीतरी नाममात्र कारवाई केली जाते, पण ती केवळ नावापुरती असते। कारवाईनंतर फेरीवाले लगेच पुन्हा बस्तान मांडतात। फेरीवाल्यांपेक्षाही रिक्षाचालकांचा त्रास कायमस्वरूपी राहतो। प्रशासनाच्या डोळ्यांदेखत हा गोंधळ सुरू असून स्वच्छ आणि मोकळ्या स्टेशन परिसराची प्रवाशांची मागणी केवळ मागणीच राहिली आहे। स्थानिक परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची संतप्त मागणी प्रवाशांकडून होत आहे। हा रिक्षा आणि फेरीवाला माफियांचा विळखा तोडण्यासाठी आता विशेष आणि कठोर कारवाई करण्याची नितांत गरज आहे, अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही।